आपलं लग्न झालं खरं, पण जिच्यामुळे आपलं लग्न झालं तिला तू विसरूनच गेलीस. नाही म्हणजे जानकीला फोन करतेस की नाही अधनं-मधनं? तुला काय वाटतं, मी विसरले तिला? जानकीला मी कधीच विसरू शकत नाही. उलट उलट मला तर सारखं असं वाटतं की तिच्याशी बोलावं, तिला फोन करावा. पण मग असा विचार येतो की बाबा उगाच त्याचा वेगळाच काहीतरी अर्थ काढतील आणि उगाच तिलाच त्याचा त्रास होईल. आर्यन, कामाचं असेल ते लवकर बोल आणि फोन ठेव. मला तुझ्याशी बोलायची इच्छा नाही. मी आणि अमृता हनीमूनला चाललोय. तुला सांगायला नको का? माझ्या हनीमूनचं निमंत्रण. गोव्याला ये, पत्ता कळवतो तुला. मला काय करायचंय? असं काय करतेस जानू? नाही म्हणजे आता तुला गोव्याला यायचंय म्हटल्यावर पत्ता कळायलाच हवा ना. तुझं डोकं ठिकाणावर आहे ना आर्यन? हे बघ जानकी, उगाच अचानक धक्का बसल्यासारखं नको करूस. माझ्या मते मी तुला आधीच कल्पना दिली होती, त्यामुळे उद्या ये. मी वाट पाहतोय ना तुझी. काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? तुमचं काही पर्सनल असेल तर मी जाते. काय झालं ते विचार या अन्नपूर्णेला. कुठल्याही क्षणी पाहुणे घरी येतील जेवायला आणि हिने जेवणच केलं नाही का? तर म्हणे लक्षात राहिलं नाही. हो तेवढंच ना. मग त्यात एवढं टेन्शन घ्यायची काय गरज? बाहेर रेस्टॉरंट म्हणून जेवण मागूया ना. त्या पाहुण्यांना हिच्या हातचं जेवायला बोलावलंय मी. पार्सलचे डबे त्यांना दिसले नाहीत म्हणजे झालं. मला सांगा काय मागवायचंय? इंडियन, चायनीज, कॉन्टिनेंटल, थाय? इंडियनच मागवा. अहिल्याला जर किल्ल्या परत मिळाल्या नाहीत तर ती आत्याला फोन करू शकते. आत्याबाई काय खाणार आहे मला? नाही तसं नाही. पण अहिल्या म्हणाली मी आत्याला जर फोन केला तर गेल्या काही दिवसात इथे जे जे घडलंय ते सगळं ती आत्याला सांगेल. अशा धमक्या देण्याची तुझ्या बायकोची हिंमत झालीच कशी? या सगळ्याला तू जबाबदार आहेस वामन. कोण जबाबदार आहे, काय झालंय त्याच्याशी मला खरंच काही घेणं देणं नाही. मला फक्त इतकंच वाटतं की तिथे आत्याला ह्या सगळ्याचा त्रास होऊ नये. माझं काय करावं असं म्हणणं आहे तुमचं? ते तू आणि ती दोघ जण काय ते पाहून घ्या. पोलीस तिकडं आपल्या प्रेसवर गेले होते. इथं कुलूप ठोकायचं म्हणतात. प्रेस काय त्यांच्या बापाची आहे? अरे याच वर्तमानपत्रातनं त्या नरसिंहाला नाही उडा पाडला तर नावाची युगंधरा सरतापेल. हे बघ युगंधरे, आता ही लढाई अशी लपून छपून नाही खेळायची. सरळ त्याच्या घरात घुसून त्याच्या छातावर बसून नाही त्याला सोडला तर बापाचं नाव नाही लावणार हा जनार्दन माने. जरा उगाच तोंडाची वाफ वाया घालवू नकोस. वेळ आली की जे करायचे ते करूया. वा किल्लेदार साहेब वा. एवढं अप्रतिम जेवण आजपर्यंत मी कधीच जेवलो नव्हतो. म्हणजे 5 स्टार हॉटेलमध्ये जेवल्यासारखं वाटतंय बघा. याचं सगळं श्रेय अर्थातच माझ्या बायकोला जातं. साहेब जेवण तर छानच आहे हो, पण आम्ही जे प्रपोजल तुमच्या समोर मांडलंय त्याबद्दल काही विचार केलात की नाही? पुरंदरे साहेब, तुम्ही दिलेली ऑफर स्वीकारतोय मी. पण माझी एक अट आहे. जर माझी निवड बिनविरोध होणार असेल तरच मी मंत्री होईन. अहो आम्ही असं कसं दुसऱ्याला उभं करू तुमच्या समोर? नाही म्हणजे आमचा प्रयत्न तुमची निवड बिनविरोध करण्यावरच असेल ना. मग माझी काही हरकत नाही.